आवश्यक घ्यावे हनुमंताचे शेक उपाय अनेक दिशेना। आता यासी उपाय एक सवे जाऊनी आवश्यक घ्यावे हनुमंताचे शेक उपाय अनेक दिशेना। आता याशी उपाय एक सवे जेवणी आवश्यक जेवणी जेवणी ते चष्म्यातून मला बरोबर दिसलं ते चष्म्यात जात हाच केला दावात हां रत्ने आता यासी उपाय एक सवे जेवणी आवश्यक घ्यावे हनुमंताचे शेक उपाय अनेक दिशेना। मग ज्या वेळेस प्रभू रामचंद्राला समाधान वाटत नाही, हनुमंताला समाधान वाटत नाही, त्यावेळेस मी आता हनुमंताला समाधान वाटण्यासाठी आता काय करतो, हनुमंताला माझ्याबरोबर प्रार्थना आणतो, माझ्याबरोबर जेवायला बसवितो आणि हनुमंताचं जे काही शेष प्रसाद आहे तो प्रसाद मी घेईल आणि पुन्हा तरी हनुमंताला समाधान वाटल असा विचार स्वतः देवादी देव आपल्या भक्ताला समाधान देण्यासाठी विचार करू लागलेले। ऐसा करोनी विचार कृपा पूर्वक रघुवीर बोलावोनी हनुमान वीर काय उत्तर बोलत। मग असा ज्या वेळेस प्रभू रामचंद्रांनी विचार केला, मग त्यावेळेस प्रभू रामचंद्रांनी हनुमंताला प्रेमानं जवळ बोलावून घेतलं। अरे हनुमंता इकडे ये म्हणले, आता जवळ बोलवून घेतलं आणि जवळ बोलवून घेऊन पुन्हा प्रभू रामचंद्र हनुमंताला समाधान वाटावा म्हणून हनुमंताबरोबर काही गोष्टी बोलू लागलेत असं ग्रंथकर्ते सांगू लागले। पवनात्मजा परीस विनंती तुझ पूजा निज निश्चिंती सोये देण्याची मी मूढमती क्षमा हे अति करावी। मग त्यावेळेस हनुमंताला प्रभू रामचंद्रांनी जवळ बोलवून घेतलं। त्यावेळेस प्रभू रामचंद्र प्रेमानं हनुमंताला जवळ बोलावून विचारू लागलेत की हे हनुमंता, आणि मी इतकी तुझी पूजा तुला मांडीवर बसविलं, पृथ्वी मोलाचे जे काही रत्न आहेत त्या रत्नांना तुझी पूजा अर्चा केली, तरी तुला हनुमंता समाधान वाटत नाही। मग तुला जर समाधान वाटायसारखं जर काही असल तर तुला समाधान वाटण्यासाठी जे काही उपाय आहे किंवा जी काही तुझी इच्छा आहे ती इच्छा तेवढी मला तू सांग हनुमंता, असं विनंती करून प्रभू रामचंद्र हनुमंताला विचारू लागलेले। क्षमा करोनी सकळीक जेणे तुझ वाटे सुख तेची सांगावे आवश्यक करणे निषेक ते मज। हे हनुमंता, अरे हनुमंता तू काय कर बाबा, आता तुला ज्याच्यामध्ये समाधान आहे ना, ज्याच्यामध्ये समाधान वाटल, ज्याच्यामध्ये आनंद आहे त्या आनंदाची तू किंवा समाधान होणारी जी काही गोष्ट आहे तेवढी मला सांग की तुला समाधान वाटण्यासाठी मला तुझी पूजा अर्चा करायची आणि ती करण्यासाठी तुला समाधान देण्यासाठी जे काही तुझ्या मनात इच्छा आहे तेवढी इच्छा तू मला सांग, म्हणजे मी ती तुझी इच्छा पूर्ण करणार आहे हनुमंता, अशी विनंती स्वतः प्रभू रामचंद्र हनुमंताला करू लागलेले असं ग्रंथकर्ते सांगू लागलेले। पुंडलिका गुरुदेव हरी विठ्ठल।